ट्रान्सपोर्ट युनियन तर्फे रस्ता सुरक्षा सप्ताह 2025 अंतर्गत नागपूर जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे। अपघातापासून बचाव करण्यासाठी आवश्यक उपाययोजनेबाबत जनजागृती करण्यात येत आहे। ट्रान्सपोर्ट युनियन तर्फे हेल्मेट, सीट बेल्ट, ओव्हर स्पीड वाहन चालविताना मोबाईलचा वापर न करणे व अपघात समयी मदत करणे आदी विषयावर प्रबोधन व चर्चा करण्यात आली। तसेच उपस्थितांच्या शंकांचे निवारण देखील करण्यात आले। 300 करोड रुपये लागतायत याच्यातनं सुद्धा गव्हर्नमेंट त्यासाठी पैसे देतंय। आज करोडो रुपये आपण शासनाने यांना दिलेले आहेत आणि फक्त लोकांचे जीव वाचवावे यासाठी आपण हे करतोय। आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसेल की शासनाने काही योजना बनवल्या आहेत की इमिजिएट अपघात झाल्यावर 1.5 लाख रुपये त्याला मिळणार आहेत, बरोबर। मग नो क्लेम बोनस म्हणतो आपण ज्याला, की इन्शुरन्स कंपनीकडे जायची गरज नाहीये, तात्काळ त्याला आपण बेनिफिट देणार आहे जर तो जखमी झाला तर, आणि मृत्युमुखी पडला तरी सुद्धा त्याला शासन आर्थिक मदत करणार आहे ती, बरोबर। पण जवळजवळ आपण त्याला 3 लाखापर्यंतची आर्थिक मदत करणार आहे। नाही, तपासणी तर आपण वारंवार करतोय। आपण सीमा तपासणी नाके जे आहेत तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणात अशी तपासणी करतोय। फ्री ऑफ कॉस्ट त्यांना सर्व प्रकारचे मोतियाबिंदूचे ऑपरेशन्स आपण करतोय। निश्चित आकडा आज माझ्याकडे नाहीये, परंतु यामध्ये आपण असे काही लोक ज्यांना आढळत आहेत त्यांची नावं, नंबर, त्यांचं लोकेशन घेऊन त्या ठिकाणी आपण इन्फॉर्मेशन देतो आणि त्यांनी त्या नजीकच्या शासकीय रुग्णालयामध्ये जाऊन हे अपघात त्यांचं जे ऑपरेशन आहे ते विनामूल्य करावे अशी सुद्धा सोय आपण करतोय।